नमस्कार माझ्या मित्रांनो, चला तर आज आपण सुरू करणार आहोत संतांची कामगिरी। मागच्या वेळेस आपण पाहिलं शिवजन्मापूर्वीचा इतिहास। या दुसऱ्या पाठात आपण पाहणार आहोत संतांची कामगिरी। चला तर मग सुरुवात करूया। महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली। हा संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावंता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होता। त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिरूरकर यांचाही अंतर्भाव होता। म्हणजे हे सगळे संत त्या काळात होऊन गेलेले होते। नामदेवांपासून तर श्री चक्रधरचा स्वामी, त्यानंतर कान्होपात्रांपर्यंत बहिणाबाई शिरूरकर अशा या सगळ्यांचा या संत मंडळींचा यामध्ये अंतर्भाव म्हणजे त्यांचा समावेश होता। त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली। कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही। बघा कशा प्रकारे त्यांनी लोकांना शिकवण दिली की लोकांवर तुम्ही काय करा, दया करा। अहिंसा म्हणजे त्यांना हिंसा आवडत नव्हती, अहिंसेने वागा। परोपकार, लोकांवरती कुठल्याही प्रकारे उपकार म्हणजे काहीतरी त्यांना मदत करा, सेवा करा। सगळ्यांशी समतेने वागा, बंधुभाव निर्माण करा इत्यादी गुणांची शिकवण त्यांनी दिली। कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली। तसे महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले। सुरुवातीला आले श्री चक्रधर स्वामी। श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र होते। वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले आणि येथे भ्रमण करत असताना म्हणजे त्यांनी पाहिलं की त्यांची समतेचा उपदेश केला। भ्रमण करत असताना म्हणजे ते फिरले, महाराष्ट्रात भरपूर फिरले। त्यांनी समतेचा सगळ्यांना उपदेश दिला। त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते, त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले। अशा भेदभाव असणाऱ्या समाजामध्ये ज्या लोकांना स्त्री पुरुष जातीपातींचा भेदभाव नको होता, ते सगळे पुरुष आणि स्त्री त्यांना मिळाले। त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात। श्री चक्रधर स्वामींच्या स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हटले जाते। श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ होय। त्यांचा जो ग्रंथ आहे श्री चक्रधर स्वामी यांचा, त्याचं नाव आहे ते अगदी प्राचीन असा हा ग्रंथ आहे लीळाचरित्र। संत नामदेव विठ्ठलांचे निस्सीम भक्त होते। त्यांचा जो देव होता, त्यांनी विठ्ठलावरती फार श्रद्धा होते। ते नरसी गावचे होते। संत नामदेव आहेत ते कुठल्या गावचे होते तर नरसी गावचे होते। त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली। त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात संचार केला। त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली। धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला। जशी की आपला धर्म जो आहे त्याचं रक्षण करा, भक्तीचा मार्ग अवलंब करा असं त्यांनी लोकांना सांगितलं आणि त्यांच्या मनामध्ये त्याबद्दलची जी आशा होती त्यांनी निर्माण केली। संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला। ते पंजाबात गेले। बघा, ते महाराष्ट्रातून कुठे गेले तर पंजाबात गेले। तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला। हिंदी भाषेत पदे लिहिली। त्यांची जी पदे आहेत, त्यांनी जे रचलेले ज्या ओळी आहेत त्यांना पदे असे म्हटले जाते। त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहे। त्यांनी जी पदे रचलेली आहेत त्यांचा जो समावेश आहे कुठे आहे तर शीख लोकांच्या जो गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा धर्मग्रंथ आहे, त्याच्यामध्ये संत नामदेवांच्या पदांचा समाविष्ट केलेले आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये आहेत ते महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात। संत ज्ञानेश्वर, आता आपण पुढे बघूया संत नामदेवानंतर संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे होते। नामदेव कुठले होते तर ते नरसी गावचे होते आणि संत ज्ञानेश्वर आहेत
हे आपेगावचे होते आणि निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे भाऊ होते. मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती. त्यावेळेचे कर्मठ लोक म्हणजे जे काही वेगळेच जे त्यांना म्हणजे म्हणतात ना आपल्या धर्माला धरून जे लोक असतात ते लोक, त्या कर्मठ लोकांनी या मुलांना संन्यासांची मुले म्हणून नावे ठेवत. त्यांचे कारण असे की त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता एकेकाळी. त्यांनी त्या संन्यासामुळे घर सोडले होते, पण पुढे गुरूंच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार सुरू केला. पुढे त्यांना ही 4 मुले झाली. हे त्यावेळेच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हतं. लोकांनी त्यांना वाईट टाकले, म्हणजे त्यांच्याशी कोणी बोलत नव्हतं, त्यांच्याशी कोणी संपर्क ठेवत नव्हतं. लोक त्या मुलांचा छळ करत होते. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षासुद्धा दिली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे म्हणजे बोल ऐकावे लागत होते, म्हणजे काहीही त्यांना वेडेवाकडेपणे बोलले जात होते. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले, कारण ते फार लहान असताना त्यांना हे सगळं काही ऐकावं लागत होतं. ते आपल्या झोपडीत आले आणि झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले. त्यांना खूप रडू येत होतं. इतक्यात तिथे मुक्ता आली. मुक्ता ही त्यांची बहीण आहे. गवताच्या टाटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल, जगाचे कल्याण कोण करेल. बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला आणि दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांच्या धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. काय करा तर ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दुःखी माणसांना मदत करा. त्यांचे दुःख नाहीसे करा. त्यांचा उपदेश गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त होते, म्हणजे त्या काळाचे जे धर्म होते ते सगळे संस्कृतमध्ये लिहिले गेले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती. त्यामुळे त्यांना ते धर्मग्रंथ म्हणजे जे ग्रंथ होते त्यांना वाचण्यात थोडंसं कठीण जात होतं. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. धर्माच्या म्हणजे जो हा ज्ञानेश्वरांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो कशातून आहे तर मराठीतून आहे. धर्माच्या ज्ञानाचे भंडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतलेली आहे. बघा, त्यांनी अगदी कमी वयामध्ये त्यांनी काय केलेले आहे, पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतलेली आहे. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात. संत एकनाथ, संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी एकनाथांनी पुढे चालवली. ते पैठणचे राहणारे होते. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या व भारुडे लिहिली. कोणताही उच्च नीच असा भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला आणि भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवरही त्यांनी दया केली. प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे ते वागत. ज्याप्रमाणे ते बोलत असत त्याप्रमाणे त्यांचं ते वागणं होतं, की कारण त्यांनी लोकांना असा संदेश दिला होता की तुम्ही प्राणीमात्रांवरही काय करा तर तुम्ही दया करा. एके दिवशी ते गोदावरी नदीत स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले होते. त्यांच्या रडण्याचा आवाज नाथांना कानी आला. त्यांनी त्यांचे नाव आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले. त्याचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोचत केले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. म्हणजे तुम्ही काय करा तर सगळ्यांशी समतेने वागा. संत तुकाराम, शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. बघा कधी झालेले आहे. संत रामदास आणि तुकाराम हे कधी होते तर शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले आहे. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे होते. त्यांनी घरी शेतीभाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील अडल्यानडल्यांना कर्ज देत, पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खाते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. म्हणजे ज्या लोकांचे कर्ज घेतलेले होते त्यांचं एक म्हणजे म्हणतात ना एक वही, म्हणजे त्या
कर्ज खाते, म्हणजे त्याला काय म्हणतात, कर्ज खाते. त्या वहीवरती सगळ्यांचे कर्ज ज्यांनी जेवढे घेतलेले आहे त्याच्यावरती नोंद होती, लिहून ठेवलेलं होतं. आणि तुकारामांनी काय केलं, त्यांचे जे लिहिलेले त्या वया होत्या त्या लोकांच्या, ज्यांनी कर्ज घेतलेलं होतं त्या लोकांच्या वया त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या. अनेकांना कर्जमुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत, आषाढी कार्तिकीला पंढरीला जात, कीर्तन करत, अभंग रचत. ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारे लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात. असं बघा, त्यावेळेस म्हणजे तुकारामांच्या वेळी, संत तुकारामांच्या वेळी शिवराय काय करत, शिवाजी महाराज जे होते त्यांचे ते कीर्तनाला जाऊन बसत आणि लोकांना दया, क्षमता, शांती यांची शिकवण देत, क्षमतेचा उपदेश करत. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचारे जागे केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्या ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे बघा, ज्यांचं ज्ञानेश्वरांना काय म्हणतात तर ज्ञानबा आणि तुकाराम असे म्हणतात. तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. तुकारामांची जी गाथा आहे, तुकाराम गाथा, आजही ती काय आहे, बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरी त्या आहेत. समर्थ रामदास, त्याच काळात महाराष्ट्रात कडे कपारी, जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. रामदासांचे मूळ नाव नारायण, पण स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. दासबोध हा त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. बघा, दासबोध हा ग्रंथ कोणाचा आहे तर संत रामदासांचा आहे. तसेच त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश दिला. तसेच लोकांच्या मनात श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली. बलोपासना, त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला. साधुसंतांच्या कार्यामुळे लोकजागृती निघाली आणि धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी राज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. अशा प्रकारे हा जो आपला पाठ आहे तो संपलेला आहे, ज्या पाठाचं नाव आहे संतांची कामगिरी. अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या काळात संतांची कामगिरी होऊन गेली होती. संत तुकाराम आणि रामदास शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले होते. हा जर पाठ तुम्हाला खरंच आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.